तर नमस्कार संगमनेरकर. आतापर्यंत तुम्हाला बातमी कळालीच असेल का आपली रेल्वे ही दुसऱ्या मार्गाने जाते, म्हणजे त्याचा रूट चेंज झालाय. तर माझी अशी विनंती सगळ्या संगमनेरकरांना, आता आपलं हक्काची रेल्वे आहे ती आणि आपलं आत्ता तर तुम्हाला वाटतं का त्याचा काय फायदा आहे काय नाही, गेली तिकडून गेली जाऊ द्या, पण आता नाही. तर तुम्ही आत्ता आपल्या पायापाशी नका बघू, पुढच्या येणाऱ्या पुढच्या भविष्याकरिता पण बघा. कारण की येणाऱ्या पुढच्या भविष्याला आणि आत्ता पण सध्याला आपला खूप त्याचा असा फायदा होणार आहे त्या रेल्वेचा, आणि भविष्यात तर खूप जास्त फायदा आहे. तरी विनंती सगळ्या संगमनेरकरांना का भविष्याचा विचार करावा. आणि आता उद्या सत्यजित दादांनी हे ठेवले, आंदोलन ठेवले आपण रेल्वेचा मार्ग आपल्या संगमनेरवरून जाण्यासाठी. तर त्यांनी सर्वांनी सहभागी व्हावा अशी माझी विनंती. आता राजकारण आपण वेगळ्या पक्षाचं ह्या वेगळ्या ते सोडून द्यावा आणि एका नेतृत्वाखाली आपण आपल्या रेल्वे आणायचा प्रयत्न करूया. आणि ती रेल्वे आणूच आपण, कारण की आपल्या हक्काची रेल्वे ती निवडणुका सगळ्या झालेल्या आहे. आणि आपल्याला आत्ता एकच ध्येय आहे का आपली आपली रेल्वे आपल्यापर्यंत आणलीच पाहिजे, आपल्या रूटहून गेलीच पाहिजे. तर राजकारण थोडं बाजूला ठेवू, आपल्या हक्कासाठी राजकारण थोडं बाजूला ठेवू आणि सत्यजित दादाला एक मदत करू. आणि आपली रेल्वे आपल्या संगमनेरहून जाण्यास तो मार्ग जाईल त्यासाठी मदत करूया. आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ एक थेरीन संगमनेरी काय असतं ते.